लाडकी बहीण योजना आधार सीडिंग. लाडकी बहीण योजना बँक खात्याला आधारशी लिंक कसे करावे? पहा स्टेप बाय स्टेप प्रक्रिया. लाडकी बहीण योजना आधार सीडिंग 2025. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार महिलांना दरमहा 2100 रुपये आर्थिक मदत देत आहे. ही मदत थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र त्यासाठी डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्रिय करणे आवश्यक आहे. जर तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजना आधार सीडिंग झाले नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण सरकार डीबीटी द्वारेच आर्थिक मदत बँक खात्यात पाठवते. माझी लाडकी बहीण योजना म्हणजे काय? महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत महिलांना दरमहा 2100 रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. याआधी पहिल्या 5 हप्त्यांमध्ये 1500 रुपये मिळत होते, मात्र 6व्या हप्त्यापासून दरमहा 2100 रुपये मिळणार आहेत. लाडकी बहीण योजना आधार सीडिंग म्हणजे काय? लाडकी बहीण योजना आधार सीडिंग म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांकाशी लिंक करून डीबीटी सक्रिय करणे. या प्रक्रियेमुळे महिलांना सरकारकडून थेट आर्थिक मदत त्यांच्या खात्यात मिळते. जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल तर तुम्ही योजनेसाठी पात्र असला तरीही लाभ मिळणार नाही. त्यामुळे ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने आधार लिंक करणे आवश्यक आहे. माझी लाडकी बहीण योजना आधार लिंक कसे करावे? विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा परित्यक्ता महिला, वय 21 ते 65 वर्षे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्या ऑनलाईन किंवा बँकेत जाऊन आधार लिंक प्रक्रिया पूर्ण करू शकतात. लाडकी बहीण योजना आधार लिंकसाठी आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, बँक पासबुक, नोंदणीकृत मोबाईल नंबर. माझी लाडकी बहीण योजना आधार सीडिंग कसे करावे? स्टेप 1. सर्वप्रथम अधिकारिक वेबसाईट उघडा. स्टेप 2. मुख्य पृष्ठावरील कन्झ्युमर पर्यायावर क्लिक करा. स्टेप 3. भारत आधार सीडिंग एनेबलर बेसवर क्लिक करा. स्टेप 4. नवीन पृष्ठ उघडेल, तिथे आधार सीडिंग पर्यायावर क्लिक करा. स्टेप 5. आधार क्रमांक टाका आणि रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग मध्ये फ्रेश सीडिंग पर्याय निवडा. स्टेप 6. तुमच्या बँकेचे नाव निवडा आणि बँक खाते तपशील भरा. स्टेप 7. टर्म्स आणि कंडिशन्सवर क्लिक करा आणि कॅप्चा कोड भरा. स्टेप 8. प्रोसीड बटणावर क्लिक करा. स्टेप 9. आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो प्रविष्ट करा. स्टेप 10. काही वेळातच तुमचे डीबीटी सक्रिय होईल. माझी लाडकी बहीण योजना आधार सीडिंग स्टेटस कसे तपासावे? स्टेप 1. अधिकृत वेबसाईट npci.org.in ला भेट द्या. स्टेप 2. कन्झ्युमर विभागातील भारत आधार सीडिंग एनेबलर बेस पर्याय निवडा. स्टेप 3. आधार मॅप स्टेटस पर्यायावर क्लिक करा. स्टेप 4. आधार क्रमांक व कॅप्चा कोड टाका आणि चेक स्टेटस बटन दाबा. स्टेप 5. मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करून सबमिट करा. स्टेप 6. नवीन पृष्ठावर डीबीटी स्टेटस तपासा. स्टेप 7. ॲक्टिव्ह स्टेटस दिसत असेल तर तुमचे बँक खाते आधारशी लिंक झाले आहे. महत्त्वाचे: जर तुमचा डीबीटी सक्रिय नसेल तर जवळच्या बँकेत जाऊन आधार लिंक प्रक्रिया पूर्ण करा. तसेच बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात CSP जाऊनही आधार सीडिंग करू शकता. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आधार सीडिंग करा आणि दरमहा 2100 रुपये मिळवा.